search tree, and every node having maximum. This is your binary search tree. आणि आपण इथे कोणता एक्सपेरिमेंट करतोय? एक्सपेरिमेंट नंबर 12, that is traversing operations on binary search tree, right? This is your practical number 12. तर आपण या डायग्रामचा विचार करत होतो की 35 अगेन 35 पेक्षा 31 लेस आहेत, सो लेफ्ट साइडला आहे, आणि 42 ग्रेटेस्ट आहेत, सो ती राईट साइडला आहे, राईट? सो नेक्स्ट इज, इथे आपल्याला त्या ट्रीची इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर काढायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला सी प्रोग्राम करायचा आहे, अँड देन कन्क्लुजन, प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन अँड एक्सरसाइज. ओके, सो नाउ आता आपल्याला प्रोग्राम पाहायचा आहे बायनरी सर्च ट्री साठी. सो दिस इज युअर प्रॅक्टिकल नंबर 12, परफॉर्म ट्रॅव्हर्सिंग ऑन बायनरी सर्च ट्री, अँड these are the 3 different operation under traversing operation. First one is pre-order, second one is in order, and third one is post order. Okay, so here I included 2 header files, stdio.h and malloc.h. Why? Because I want to allocate, when my node is created, I want to allocate memory for my each node. So it is a functionality predefined inside malloc header file. So here I included malloc.h, and here printf, scanf. These are predefined functions included or part of your stdio.h header file. त्यामुळे या 2 हेडर फाईल आपण इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके, सो नेक्स्ट इज, हियर आपल्याला आता स्ट्रक्चर क्रिएट करायचंय. ट्रीचं स्ट्रक्चर कसं असतं? Structure of tree is, this is my root node, this is my left side node, and this is my right side node. Means these 2 nodes are children of my root node, right? These 2 nodes are children of my root node. This is your root node, right? Root node. So प्रत्येक नोड क्रिएट करण्यासाठी आपल्याला एक स्ट्रक्चर लागणार आहे. त्या स्ट्रक्चरला नाव दिले मी नोड. ओके, त्यानंतर या रूटच्या लेफ्ट साइडला एक नोड आहे, राईट साइडला एक नोड आहे, राईट? सो त्या नोड्सना आपल्याला पॉइंट करायचंय, म्हणजे त्या नोडचा ऍड्रेस आपल्याला लागेल. या नोड कुठे आहेत, तर त्याच्यासाठी मी त्या नोडच्या लेफ्ट साइडला लेफ्ट पॉइंटर यूज केलेला आहे. तर या लेफ्ट पॉइंटर मध्ये त्या नोडचा ऍड्रेस स्टोअर्ड राहील, आणि राईट पॉइंटर मध्ये राईट साइडच्या नोडचा ऍड्रेस स्टोअर्ड राहील. तर हे 2 पॉइंटर इथे घेतलेले आहेत, आणि प्रत्येक नोड मध्ये डेटा असणार आहे. सपोज इट कंटेन्स 5, इट कंटेन्स 2, अँड इट कंटेन्स 7. सो दिस इज माय डेटा. सो हियर I declare one integer variable, that is data, name as data. सो हे 3 व्हेरिएबल्स, एक पॉइंटर, 2 पॉइंटर व्हेरिएबल लेफ्ट साइड आणि राईट साइडला पॉइंट करण्यासाठी आणि डेटा स्टोअर करण्यासाठी डेटा व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलेला आहे. सो दिस इज युअर स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आपण ट्री साठी फॉलो करणार आहे. सो इट क्रिएटेड दिस स्ट्रक्चर, बट वेन इट क्रिएट्स आफ्टर malloc फंक्शन, malloc फंक्शनला कॉल केल्यानंतर तुमची नोड काय होणार आहे, क्रिएट होणार आहे मेमरी मध्ये. आता सध्या फक्त आपण कोड केलेला आहे. सो नेक्स्ट इज, युअर प्रोग्राम एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम युअर मेन फंक्शन, राईट? From your main function. Your program execution always starts from main function. So inside main, I declare all the traversing operations here, right? So in order is here, pre-order is here, and post order. Without inserting a node into my tree, we cannot perform in order, pre-order, and post order traversing operation on my tree. That's why here we have to perform insert operation on the tree. So we can insert nodes in my tree, and then we can perform in order, pre-order, and post order traversing operation on my tree, right? So insert साठी आपल्याला लागणार आहे ऍड्रेस आणि लागणार आहे
त्यामध्ये जो डेटा ऍड करायचा आहे तो लागणार आहे. त्यासाठी एक पॉइंटर व्हेरिएबल मी इथे पॅरामीटर पास केलेला आहे आणि एक इंटिजर व्हेरिएबल आपल्याला पास करावा लागणार आहे इन्सर्शन साठी, कारण नोड मध्ये डेटा असणार आहे त्याच्यासाठी इंटिजर म्हणजे हा डेटा, राईट. आणि त्या नोडचा ऍड्रेस आपल्याला लागणार आहे पुढे, तर त्याच्यासाठी पॉइंटर व्हेरिएबल यूज केलेला आहे. तसंच अगेन इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर साठी आपल्याला पॉइंटर व्हेरिएबलची गरज आहे. सो इथे मी फंक्शन डिक्लेअर करताना तसं डिक्लेरेशन केलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट अगेन मी नोड स्ट्रक्चरचा अगेन पीटीआर नावाचा पॉइंटर व्हेरिएबल इथे डिक्लेअर केलेला आहे. पीटीआर इनिशियली तुमचा ज्यावेळी नोड क्रिएट होईल पीटीआर मध्ये त्या नोडचा ऍड्रेस स्टोअर होईल. त्यानंतर इन्सर्शन साठी आपल्याला काही व्हेरिएबल्स लागणार आहेत. सो नो इज डिक्लेअर्ड, आय इज डिक्लेअर्ड अँड नम इज डिक्लेअर्ड हिअर. सो by using first printf, first message will be displayed tree traversal, and then now we have to insert our data into tree. So first आपल्याला युजरला क्वेश्चन विचारायचं की तुम्हाला तुमच्या ट्री मध्ये किती नोड्स ऍड करायचे आहेत. ओके. सो हियर I display the message to the user on the screen, enter the number of nodes to add to the tree, and it is stored inside no variable. Suppose user enters 3 nodes. User wants to add 3 nodes in my tree. So now your no becomes 3, right? That's why here no variable is declared. Okay. So now here जेवढे नोड्स युजरला ऍड करायचे तेवढ्या टाइम आपल्याला त्याचा डेटा आणि ती नोड आपल्या ट्री मध्ये इन्सर्ट करावी लागेल. सो हियर दिस इज द जॉब ऑफ युअर फॉर लूप. सो नोड index starts from 0, I is less than no, means what? Value of no is 3, but I is started from 0, right? I is started from 0, म्हणजे 0 ला फर्स्ट नोड, जेव्हा I ची व्हॅल्यू 1 होईल तेव्हा सेकंड नोड, I ची व्हॅल्यू 2 होईल तेव्हा थर्ड नोड, आणि आपल्याकडे no ची व्हॅल्यू किती 3 आहे त्यामुळे 2 ला तो क्लोज होईल. आणि ज्यावेळी तुमच्या व्हेरिएबल I ची व्हॅल्यू इंडेक्स ची व्हॅल्यू 3 होईल देन your condition gets false. Here our I is always less than no, right? So it is true when I is 0, it is true when I is 1, it is true when I is 2. But when my value of I variable is 3, then your condition becomes false, right? So here you have to enter 3 times data to your node. So first message will be display, enter the data. Suppose I enter 10, so your num variable value becomes 10. Okay. And now here I call insert function. Okay. And here I pass the value of my ampersand ptr. Initially ptr ची व्हॅल्यू काहीच नाहीये, एक गार्बेज व्हॅल्यू असणार आहे ampersand ptr मध्ये, आणि नम म्हणजे ही व्हॅल्यू 10 जी आपण एंटर करायला सांगितली नोड मध्ये ती व्हॅल्यू इथे असणार आहे. ओके. तर आता इन्सर्ट फंक्शनला कॉल केलेला आहे, तर आपण इन्सर्ट फंक्शन कडे जाणार आहोत. सो वेअर इज युअर इन्सर्ट फंक्शन? हियर दिस इज द कोड ऑफ इन्सर्ट फंक्शन. ओके. दिस होल कोड इज रिप्रेझेंटेड युअर इन्सर्ट ऑपरेशन. सो फर्स्ट स्टार्ट फ्रॉम युअर function signature. Here I pass 2 values for insert function. First one is pointer variable address and num variable value, right? Num variable value is 10 and whatever the address of my pointer ptr variable it will pass. आता हा ऍड्रेस काय असणार आहे आपल्याला माहिती नाहीये, तो मेमरी ऍड्रेस असणार आहे, तो कम्प्युटर कंपायलर तुमचा तिथे पास करणार. सो दिस व्हॅल्यू ऑफ ptr is stored inside my again new pointer variable of node structure, that is p. म्हणजे ptr ची व्हॅल्यू p मध्ये कॉपी झालेली आहे आणि num ची व्हॅल्यू जी 10 होती ती अगेन दुसऱ्या num व्हेरिएबल मध्ये कॉपी झालेली आहे. सो नाउ ptr मध्ये ऍड्रेस आणि num मध्ये व्हॅल्यू आलेली आहे. सो नेक्स्ट इज हियर इनिशियली आपल्या ट्री मध्ये सध्या नोड नाहीये, आपण पहिली नोड क्रिएट करतोय, राईट? That's why here my p is null, right?
इनिशियली एक रॅन्डम व्हॅल्यू गार्बेज व्हॅल्यू असणार आहे. सो दॅट्स वाय हिअर पीटीआर मध्ये सध्या काहीच नाहीये, आपली पहिली नोड क्रिएट होते. सो दिस कंडिशन विल बी ट्रू. P is equal to null. P is equal to null. So my value of P variable is null. So that's why here this P will be created if my condition is true. Initially there is no any node stored in my memory. That's why here this condition becomes true. आता ही condition कशी आहे? ट्रू आहे, राईट? ट्रू. तर आता आपण या if ला एक्झिक्यूट करणार आहोत. So first message will be display leaf node is created. Then now by using malloc function, that's why here I included malloc.h header file. malloc function चा यूज काय की त्याला मेमरी अलोकेट करून देणे. मेमरी अलोकेशन त्याचा लॉंग फॉर्म malloc. साइज ऑफ फंक्शनचा यूज काय की स्ट्रक्ट मध्ये, नोड स्ट्रक्ट मध्ये इथे काय यूज केलं बघा, साइज ऑफ स्ट्रक्ट नोड म्हणजे तुमच्या नोड स्ट्रक्चरची जी काही साइज असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे व्हेरिएबल्स असतील ते सगळे त्या नोड मध्ये क्रिएट होतील, त्यांना मेमरी अलोकेट होईल. आणि ते किती व्हेरिएबल्स आहेत? 2 पॉइंटर व्हेरिएबल आहेत, लेफ्ट आणि राईट, आणि एक इंटिजर व्हेरिएबल आहे डेटा. सो दिस इज क्रिएटेड इनसाइड माय मेमरी, राईट? So your first node is created. So like this, first node is created, right? So it is pointed by your P pointer variable, right? So P इथे आहे, म्हणजे या नोडचा जो काय मेमरी ऍड्रेस असेल तो तुमच्या P पॉइंटर मध्ये स्टोर्ड असणार आहे. So P is pointed to your first node. Then what about your left side and right side? There are no nodes, right? So P arrow left म्हणजे या P च्या लेफ्ट साइडला जायचंय, तिथे काहीच नाहीये. So it is null initially. So there is no left side of my first node. What about right? P arrow right is equal to null. Again there is no right subtree or right node of my first node initially. So initially both are null. That's why here I use this code P arrow left equal to null and P arrow right is equal to null. Then what about data inside P? num ची व्हॅल्यू काय होती? 10 होती. तर ती 10 व्हॅल्यू मला P arrow data या फील्डचं नाव काय? डेटा फील्ड मध्ये मला व्हॅल्यू द्यायची num व्हेरिएबलची, दॅट इज 10. So my node contains now value 10, right? So 10 इथे स्टोअर झालेले आहेत यामुळे. अँड रिटर्न स्टेटमेंटने काय होणार आहे? जिथून आपण इन्सर्ट फंक्शनला कॉल केलं होतं तिथे अगेन तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल रिटर्न जाणार आहे, बॅक जाणार आहे. तर आपण फंक्शनला कुठे कॉल केलेलं आहे इन्सर्टला? तर मेन फंक्शन मधून, फॉर लूप मधून कॉल केलेले, राईट? हिअर इन्सर्ट इथून कॉल केलेलं आहे. मग आता आपण कुठे आलो? फॉर लूपच्या एंडला. आणि माझ्या एनओ ची व्हॅल्यू किती आहे? 3. मला 3 नोड ऍड करायचे. आता आय ची व्हॅल्यू 0 होती, परत आय प्लस प्लस आय बिकम्स 1 आणि परत एंटर दी डेटा, राईट? एंटर दी डेटा. सो हिअर इथे आपण स्ट्रक्चर तयार करूया. इथे आता एक नोड तयार झालेला होता, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू किती आहे? 10 व्हॅल्यू आहे, राईट? आणि त्याच्या लेफ्टला आणि राईटला सध्या नल व्हॅल्यू होत्या, तिथे काही नाहीये. ओके, राईट? So now next display. Okay, enter the data. Then now I want to add value 5. So my num becomes 5 and then again call insert function again. So now insert function is called. आता कोणत्या व्हॅल्यू पास होणार आहेत? पीटीआर ची व्हॅल्यू आणि नम ची व्हॅल्यू पास होणार आहे. ओके, तर आपण इथे येणार आहोत. आता जर तुमच्याकडे रिपीटेड नोड असतील, आता माझ्या पी ची व्हॅल्यू नल नसणार आहे, बिकॉज देअर इज
वन नोड ऍडेड, राईट. 10 ची नोड ऍड झाली होती, त्यामुळे आपण एल्स पार्ट मध्ये येणार आहे आणि इथे चेक करणार आहे नम इज इक्वल टू पी एरो डेटा. पी ने कुठे पॉइंट केलं होतं? फर्स्ट नोडला, त्याच्यामध्ये डेटा होता 10, राईट. आणि आता नमची व्हॅल्यू काय आहे? 5. 5 अँड 10 बोथ आर इक्वल्स? नो, नॉट इक्वल. सो स्किप दिस इफ ब्लॉक. हा इफ ब्लॉक आपल्याला काय करायचं? स्किप करायचा आहे, कारण आपल्याला रिपीटेड नोड्स नको आहेत. सो नेक्स्ट इज इफ num is less than p arrow data. आता बघा p arrow data, num is less than p arrow data. माझ्या पहिल्या नोड मध्ये काय व्हॅल्यू होती? 10 व्हॅल्यू होती. num ची व्हॅल्यू किती आहे? 5, राईट. सो p arrow data ची व्हॅल्यू आहे 10. 5 is less than 10. Yes, condition is true. So this message is display now. Add to the left side. Add to the left side, message is display here. And now next insert function will be called, right? Insert function will be called, right? Insert function will be called. So here address of p, म्हणजे p कुठे पॉइंट करतोय? पहिल्या नोडला, त्याच्या लेफ्ट साइडला तुमची नवीन नोड ऍड करायची आणि नम ची व्हॅल्यू त्यामध्ये ऍड करायची. इन्सर्ट फंक्शनला परत कॉल केलेले आपण. म्हणजे आता पी च्या साइडचा लेफ्ट पॉइंटर जो आहे त्याच्यामध्ये न्यू नोडचा ऍड्रेस होईल, तो ऍड्रेस पास होईल लेफ्ट साइडचा आणि व्हॅल्यू नम 5 कॉल होईल. परत इन्सर्ट फंक्शनला कॉल केले म्हणजे काय की तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल परत इन्सर्ट फंक्शन मध्ये जाणार आहे या, आणि आता नवीन नोडचा ऍड्रेस पी ची व्हॅल्यू होईल आणि नम ची व्हॅल्यू 5 होईल, राईट. पी ची व्हॅल्यू नल नसणार आहे आणि त्यामुळे तो डेटा आपल्याला अगेन अँड अगेन रिकर्सिव्ह फंक्शन, तुम्ही जर पाहिलं असेल रिकर्शन सी मध्ये यूज केलेलं होतं आपण. रिकर्शन म्हणजे सेम फंक्शन कॉल इट्स अगेन, राईट, कॉल इट सेल्फ अगेन अँड अगेन. सो युअर 5 व्हॅल्यू इज ऍडेड at the left side here. So 5 is added. Okay. So now what about last node, that is third node? Okay. Third node I added. So now it goes back inside for loop again. Now your I becomes 2. So again enter the data, message will be displayed. Now you entered the next value, that is a 20, right? 20. So now again next ptr and num, by passing these two parameters to the insert function. What is the value of num is 20 and ptr contains address of node. Okay. So now insert function is called again. So initially पहिल्या नोडला if ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे, आता परत तो एक्झिक्यूट होणार नाहीये, बरोबर. आता आपल्याकडे 2 नोड झालेले आहेत, राईट. आता पी एरो डेटा म्हणजे काय? अगेन अँड अगेन चेक होणार की रिपीटेड डेटा आहे का. आपल्याकडे 10 आहे, 5 आहे, पण आता जी व्हॅल्यू इन्सर्ट झाली 20 ती रिपीटेड नाहीये. सो दिस इफ इज अगेन स्किप. सो नाव आपण इथे या नमच्या ठिकाणी आलेलो आहोत. ओके. सो नाव माय व्हॅल्यू ऑफ नम व्हेरिएबल इज 20, राईट. पी एरो डेटा युअर फर्स्ट नोड दॅट कंटेन्स व्हॅल्यू 10 and your next left pointer contains value 5, right. So p च्या साइडला जाणार आहे, num ची व्हॅल्यू 20, p एरो डेटा, p ने कुठे पॉइंट केलेले? तुमच्या रूटला पॉइंट केलेले. त्याची व्हॅल्यू किती आहे? सॉरी 10 आहे, राईट. 10, 20 is less than 10? No, it is false. So go inside else part. So now your next node that is having value 20, it is added at the right side by calling insert function p arrow left right. p ने कुठे पॉइंट केलंय? रूटला. त्याच्या राईट साइडला तुमची न्यू नोड ऍड होणार आहे, p arrow right, and your num value is 20. So 20 is added here. So now this tree structure is created initially. 10 here, this is 10, this is 5 and this is 20. Tell me, it is binary tree, right? BST. Is it BST, binary search tree? Your root value is 10, 5 is small, 20 is greater, right. Left side ला small आहे, yes true, and right side ला greatest value आहे, yes true. This is my binary search tree, right.
बघा इथे त्याने बायनरी सर्च ट्री आता क्रिएट केलेला आहे. आता आपल्याला काय परफॉर्म करायचंय, इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. तर मला कमेंट मध्ये सांगायचं की इन ऑर्डर काय आहे, प्री ऑर्डर काय आहे आणि पोस्ट ऑर्डर काय आहे याची. ओके, चॅट मध्ये सांगायचं फास्ट. दिस इज माय फर्स्ट रूट, दिस इज माय सेकंड लेफ्ट अँड दिस इज माय थर्ड राईट साइड. ओके, it is connected via link. Okay, value of node is 10. Here this node contains 5 and this node contains 20. So tell me what is in order, pre order and post order. In order, pre order and what is your post order? Post order. Okay, post your answer fast. In order काय आहे, in order फर्स्ट काय करतो आपण इन ऑर्डर मध्ये, कोण सांगतंय इन ऑर्डरचा सिक्वेन्स, कोण सांगतंय पटकन. लेफ्ट, रूट, राईट. इन ऑर्डर मध्ये लेफ्ट, रूट आणि राईट, बरोबर आहे. लेफ्ट, रूट, राईट. आता लेफ्ट कुठे, 10 पासून सर्च करा. 10 ला लेफ्ट आहे, यस. सो 5, 10 and its right is 20. So this is my in order traversal. So pre order काय आहे, pre order चा सिक्वेन्स कोण सांगतंय. pre order, what is the sequence of pre order. ओके, इन ऑर्डर पोस्ट केले. ओके, आतिकने पोस्ट केले रूट, लेफ्ट, राईट. ओके, रूट, लेफ्ट, राईट, राईट. This is my pre order. So what is your root here? Root is 10. What is the left side? Left side contains 5. And what is the right side? Right side contains 20. So this is your pre order, right? 10, 5, 20, right? वरदने पोस्ट केलेला आहे 3. ते आपण चेक करूया पोस्ट ऑर्डर साठी. व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ पोस्ट ऑर्डर, कोण सांगते. पोस्ट ऑर्डर सिक्वेन्स. In post order we have to visit left, we have to visit right and we have to visit root node again, right? Root node. So what is the value of left side? This is 5. Right side this is 20 and root node contains 10, right? So your values are, my in order is 5, 10, 20. Pre order is 10, 5, 20 and post order is 5, 20, 10, right? 5, 20, 20. सो आता तेच आपल्याला पाहायचंय की इकडे प्रोग्राम थ्रू पाहायचंय आपल्याला. सी प्रोग्राम. ओके, इन्सर्ट फंक्शन इज completed, right? Now here it return back to your main function again. So program control transfer back to the main function again. So now your for loop is executed whole, right? Now my I becomes 3. Now here this first message is display in order traversal, right? In order traversal message will be displayed. And now here what is the value of PTR? That is your node address. It is passed to your in order function. So where is your in order function? In order function is defined here, right? This is the signature of in order function. So here I pass one. PTR is a pointer variable, right? Here I declare here PTR. It is pointed to your node structure. So what is the, whatever the address of my PTR variable is passed as a parameter when my in order function is called. So now this value is stored inside P pointer again. Okay. So now check if P is not equal to null. आता आपल्याकडे किती व्हॅल्यूज आहेत. My tree contains 3 nodes, right? 3 nodes. Okay. So here first node contains data 10, second node contains data 5 and third node contains data 20. बरोबर आहे. So in order P is not equal to null.
येस इट इज ट्रू बिकॉज प्रत्येक नोडचा मेमरी ऍड्रेस वेगळा आहे आणि तो नल नाहीये. नल मीन्स नथिंग बट हिअर 3 नोड्स आर स्टोर्ड इनसाइड माय मेमरी. सो हिअर आपण काय चेक करतो, नॉट इक्वल टू नल, म्हणजे तिथे स्टोर्ड आहेत 3 नोड. ओके, सो इट इज ट्रू. हे ट्रू फॉल्स कधी होणार आहे, ज्यावेळी आपला ट्रीच इथे अस्तित्वात नसणार आहे, ट्री नसणारे मेमरीमध्ये, देन इट बिकम्स फॉल्स. सो नाउ दिस कंडिशन इट इज ट्रू. सो गो इनसाइड इफ. गो इनसाइड इफ इन ऑर्डर पी एरो लेफ्ट. ओके, तर पी ने पहिल्यांदा रूटला पॉइंट केलेलं आहे, त्याच्या लेफ्ट साइडला गेलो आपण. बघा इथे पी एरो लेफ्ट. आता पी कुठे आलेला आहे, या पोझिशनला. देन नाउ प्रिंट एफ डेटा पी एरो डेटा. ओके, पी एरो डेटाने काय झालंय, 5 प्रिंट झालेला आहे, कारण तो प्रिंट एफ मध्ये आपण वापरलेला आहे. देन नेक्स्ट इन ऑर्डर पी एरो राईट. ओके, पी एरो राईट. आता याने काय होणार आहे, ज्यावेळेस मी इथे बघा अगेन दिस इज अगेन रिकर्सिव्ह. इन ऑर्डर फंक्शन मी इथे कॉल करतोय, पी एरो लेफ्ट. लेफ्टला जो 5 स्टोर्ड आहे त्याची व्हॅल्यू मी पी ला पास करतोय, राईट. परत तो इथे येणार इफ मध्ये, पी चा जो काही ऍड्रेस असेल याचा तो इथे कम्पेअर होणार आहे, दॅट इज नॉट नल. सो अगेन तो इथे आत येणार आहे आणि तो डेटा त्या पी चा प्रिंट करणार आहे. ओके, डेटा प्रिंट झाला. देन अगेन राईट साइड आणि लेफ्ट साइड जी आहे पी अगेन अँड अगेन त्या पद्धतीने कॉल होईल. लेफ्टचा पहिल्यांदा डेटा प्रिंट होईल, त्यानंतर रूटचा डेटा प्रिंट होईल जो इथे पी आहे इनिशियली. आता हे रिकर्सिव्ह फंक्शन्स आहेत, मग पहिल्यांदा लेफ्टचा डेटा प्रिंट होईल इन ऑर्डरला कॉल केल्यानंतर. अगेन डेटा म्हणजे तुमच्या रूटचा डेटा प्रिंट होईल, दॅट इज 10 अँड पी एरो राईट म्हणजे राईट साइडचा डेटा प्रिंट होईल 20. सो दिस इज युअर इन ऑर्डर, राईट. 5, 10, 20 ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड दिस आणि तीच व्हॅल्यू आपल्याला इथे प्रोग्राम थ्रू मिळते. सो नेक्स्ट सेम फंक्शन, फक्त काय चेंज होणार आहे, इन ऑर्डरच्या जागी प्री ऑर्डर आणि हा सिक्वेन्स चेंज होणार आहे, राईट. इथे प्री ऑर्डर, इथे प्री ऑर्डर. प्री ऑर्डर मध्ये प्रिंट एफ पहिल्यांदा, लेफ्ट नंतर, राईट. बघा इथे तेच केलेलं आहे. आणि जर तसं नसेल, माझ्याकडे नोडच नसतील, तर अगेन रिटर्न बॅक टू दी मेन फंक्शन. बट हिअर देर आर 3 नोड्स अवेलेबल. सो नाउ प्री ऑर्डर मध्ये काय आहे बघा, पहिल्यांदा आपण रूटचा डेटा प्रिंट करतोय, त्यानंतर त्याच्या लेफ्ट साइडचा डेटा प्रिंट करतोय आणि त्यानंतर त्याच्या राईट साइडचा डेटा प्रिंट करतोय. इथे परत प्री ऑर्डर फंक्शन कॉल केलंय, प्री ऑर्डर फंक्शन कॉल केलंय. याचा मिनिंग समजून घ्या. पहिल्यांदा तुमचा जो ट्री आहे तो असा आहे, राईट. 3 नोड्स आहेत त्यामध्ये. ओके, 3 नोड्स आहेत, याच्यामध्ये डेटा 10, 5 आणि 20, राईट. तर पी एरो डेटा म्हणजे इनिशियली पी असणारे रूटला, तर तुमचा 10 प्रिंट होईल प्रिंट एफ मध्ये असल्यामुळे. आणि नंतर आपण लेफ्ट साइडला जातोय, परत प्री ऑर्डरला कॉल करतोय फंक्शनला या, मग तो अगेन चेक करेल आणि त्याचा डेटा प्रिंट करेल 5 आणि परत राईट साइडला जातोय पीच्या, पी एरो राईट म्हणजे त्याच्या राईट साइडला जायचंय आणि 20 प्रिंट होणार आहे. सो दिस इज युअर प्री ऑर्डर, राईट. 10, 5, 20 दॅट इज रूट, लेफ्ट अँड राईट. Okay, pre-order is created. So now next last one, same function for post order, but in post order we can print whatever the value of my root node at last. So first print the value of left side, then right side and then data. P arrow data means what? आपण परत त्याच्या रूटचा व्हॅल्यू आपण तिथे प्रिंट करणार आहोत. So these are my 3 nodes, right. 3 nodes and value is 10, 20, 10, 5 and 20. So now first print the value of left side 5, then right side that is 20 and then at the root that is 10. Okay, it again and again call your post order आणि त्या नोडचा ऍड्रेस पास होईल आणि त्या नोडचा डेटा तिथे प्रिंट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर आणि इन ऑर्डर कॅल्क्युलेट करता येते.
सो हियर मी प्रोग्राम कंपाइल करतो, compile this, so check is there any error. No errors, there are 0 errors. Okay, so here I execute. So tree traversal, first message is display. What is your first message here? Tree traversal message is here. So this message is display, right? Tree traversal, and enter the number of nodes to add to the tree is display here. So here when I enter 3, so this tree value is stored inside a no variable, right? No variable. So now here I entered, so 3 is stored inside no, and this for loop is called again and again 3 times. Okay, and your insert function is called 3 times. So here I entered my first data. So here I entered my first data. My first data was 10, right? So leaf node is created, message is display here. So when I enter data 10, num becomes 10 and it calls insert function. So it goes inside insert function. So first message is display, leaf node is created. We are in now if block. Okay. So now left and right is null now, right? And your root node becomes 10, right? And it return back to again for loop. Then again here I entered my second node data, that is 5. So add to left side. बघा इथे लेफ्ट साइड ला ऍड झाले, म्हणजे कुठे आलो आपण? या इफ ब्लॉक मध्ये इथे आहोत. ज्यावेळी मी 5 एंटर केलेला आहे, माय डेटा बिकम्स 5 अँड इट कम्पेअर्स विथ नम ची व्हॅल्यू 5. पी एरो डेटाची व्हॅल्यू किती आहे? पी ने कुठे पॉइंट केले? रूट नोडला. रूटची व्हॅल्यू 10 आहे पहिली. मग 5 हा लेस आहे, तर तो लेफ्ट साइडला ऍड होणार आहे, म्हणजे हा इफ इथे एक्झिक्यूट होतोय प्रोग्राम मधला. लेफ्ट साइडला ऍड झालेला आहे आणि ती व्हॅल्यू त्या नोडची झालेली आहे 5. Entered the data. When I entered 20, what will happen? So now 20 is added. 20 is added at right side. इथे पहिला मेसेज बघा हा right side. So this else is executed here. Add to right side, and your right side node is created. Leaf node is created, right? So in order traversal, it prints right. Check here. In order traversal, इथे बघा in order traversal आहे. Data is 5, data is 10 and 20. So here I draw here again. There are 3 nodes, right? And data is here 10, here is 5, and here is 20. Right? 5, 20, 20, and 5. Okay, what is in order? In order 5 is display, then root node is display, and 20 right side is display here, right? So pre-order, first your root is display 10, then your left side is display and right side 20 is display here. What is post order? Left side is display 5, 20 is display from right side, and now at the last your root node is display. So this program gives correct output for my all traversing operation: in order, pre-order, and post order. Right? Understand? So this is the output of your program. So काय काय केलं आपण? First here header file create केलेले आहेत. Then here I created structure, and structure contains left pointer, right pointer, and data. And now here inside main function, here I declare this all the operations of my traversing, that is in order, pre-order, and post order. Before perform traversing operation, we have to insert all the nodes in the tree. So here I declared insert a function. Okay. Then now here this for loop is executed. How many nodes are there? There are 3 nodes. You can add whatever you want. Okay. Here I added 3 nodes, so 3 times this for loop is executed and 3 times insert function is called. So insert function call झाल्यानंतर तो इथे येणार आहे. पहिली नोड ज्या वेळेस क्रिएट होते, when my first node is created, this if block is executed. Otherwise it is not executed for next node. पुढे कधी ती एक्झिक्यूट होणार नाहीये. It is initially.
Then next it checks in else part. If my data is less than your root node, then it is added at the left side. Otherwise it is added at the right side if data is greater than root node. Okay. Here I rejected repeated values. If you enter 10 and again 10, so it is not accepted. Okay, this program is not accepted these repeated values. Okay, then here I print in order, like in order traversal. So first we have to print left side, then root side, and then right side. P means what? P is pointer which is pointed to your root node. त्या P च्या लेफ्ट साइडला प्रिंट करायचंय. P मधील डेटा म्हणजे रूटचा डेटा प्रिंट करायचा आणि राईटचा डेटा प्रिंट करायचा. तर फंक्शन अगेन अँड अगेन कॉल होऊन तुमचा डेटा प्रिंट होईल. Then again, what is the pre-order sequence? First we have to print root node, then left node, and then right node. So here I call 2 times pre-order here. So post order, in post order, first we have to print left side, then print right side, and then print root. So that's why here sequence is like this: left side, right side, and data side. Data side means what? Root node. Okay, it calls again and again post order function. Okay, so this program is completed.